नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आजची बातमी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची आहे, कारण आजपासून अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही जिल्ह्यांमध्ये तर एका एकरला 20,000 रुपयांपर्यंत पीक विम्याची रक्कम वितरित होत आहे। केंद्र आणि राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 30 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम आज वितरित होत आहे। ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025चा पीक विमा भरला आहे, तसंच नुकसानीची नोंद केलेली आहे आणि पिकाची माहिती ऑनलाईन दिली आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा वितरित होत आहे। यामध्ये जर पाहिलं तर तूर, कापूस, कांदा, मका आणि सोयाबीन या पिकांचा पीक विमा वितरित होत आहे। यामध्ये मित्रांनो, आता आपण कोणते पात्र जिल्हे आहेत ते पाहूया। यामध्ये यवतमाळ जिल्ह्यासाठी 80 कोटी, नांदेड जिल्ह्यासाठी 90 कोटी, हिंगोली जिल्ह्यासाठी 40 कोटी, परभणी जिल्ह्यासाठी 80 कोटी, त्यानंतर जालना जिल्ह्यासाठी 72 कोटी, वाशिम जिल्ह्यासाठी 50 कोटी, अकोला जिल्ह्यासाठी 70 कोटी, बुलढाणा जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 85 कोटी, वर्धा जिल्ह्यासाठी 60 कोटी, अमरावती जिल्ह्यासाठी 76 कोटी, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 100 कोटी, नाशिकसाठी 62 कोटी, नंदुरबार जिल्ह्यासाठी 29 कोटी, धुळे जिल्ह्यासाठी 37 कोटी, जळगाव जिल्ह्यासाठी 68 कोटी, छत्रपती संभाजीनगरसाठी 53 कोटी, धाराशिव जिल्ह्यासाठी 45 कोटी, बीड जिल्ह्यासाठी 93 कोटी, लातूर जिल्ह्यासाठी 65 कोटी, सोलापूर जिल्ह्यासाठी 70 कोटी, कोल्हापूर जिल्ह्यासाठी जर बघितलं तर 28 कोटी, पुणे जिल्ह्यासाठी 99 कोटी, सातारा जिल्ह्यासाठी 31 कोटी, सांगली जिल्ह्यासाठी 34 कोटी, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 50 कोटी आणि रायगड जिल्ह्यासाठी 18 कोटी, त्याचबरोबर पालघर जिल्ह्यासाठी 19 कोटी, भंडारा जिल्ह्यासाठी 23 कोटी, गोंदिया जिल्ह्यासाठी 22 कोटी आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी 25 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। राज्यातील या 30 जिल्ह्यांसाठी एकूण 1220 कोटी रुपयांच्या पीक विम्याचं आज वितरण सुरू करण्यात आलेलं आहे। आता कोणाला पीक विमा जमा होत आहेत ते पाहूया। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, तसंच ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत आपल्या पिकांच्या नुकसानीची नोंद केली आहे, तसंच ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा या ठिकाणी जमा होत आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा रक्कम टप्प्याने जमा होत असून आज जर पीक विम्याचे पैसे आले नाहीत तर घाबरून जाऊ नका, कारण पीक विमा रक्कम टप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी कृषी विभागानं दिलेली आहे। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।